जय जिजाऊ जय शिवराय. तर संगीता वानखेडे आता भरपूर मनोजदादांवर टीका करायला लागलेली आहे. ही 17 टोलेची बाई आणि दादांवर आरोप करायला लागली की ही असंच माणूस आहे तसाच माणूस आहे. अगं तुला लाज वाटली पाहिजे, मूर्ख नालायक बाई. तू दादांवर टीका करायची कमी कर. जर तुझं चांगलं तुला जर काय वाटत असेल की आपल्याला कोणी काय बोलू नये आणि अपशब्द बोलू नये आणि शिव्या गाळ करू नये असं जर वाटत असेल तर तू दादाविषयी चांगले शब्द बोल. तुला आणखीन फडणवीसनं किती पॉकेट दिले ते, किती पैसे दिले. तर अगं मराठा समाजांचा जरा थोडा तरी विचार कर. जो माणूस स्वतःची फॅमिली सोडून एवढं सगळ्या मराठा समाजासाठी लढतोय आणि त्यांची बदनामी तू करती. अगं एवढं पाप कुठं फिरशील? तुला लाज वाटायला पाहिजे. आपण काय बोलतोय आणि काय नाही. तुला चांगलं करणं होत नाही ती नाही वाईट तर करू नको ना. नीच टाकून दिलेली दलिंदर बाई ही आहे. ही जी हिला धडा शिकवलाच पाहिजे. जसं मंगेश साबळेंनी त्या वकिलाला धडा शिकवला ना, तसा हिला धडा कोणीतरी शिकवलाच पाहिजे. हिनं फक्त आता कुठेतरी सपट्यात सापडावी, मग हिचं वक्तव्य हिनं कसं बोलली काय नाही ती दाखवून देते हिला. पण तिकडं तोंड खुपसून बसली मातीत आणि बोलते की दादानी असं केलं तसं केलं. तुझ्यातलं दम आहे तर जा ना तिकडं अंतरवालीला आणि त्या दादासमोर बोल तुम्ही असं करताय तसं करताय म्हणून. हिथंच नाही तसलं वक्तव्य करती आणि तुला पैसे कमवायच्यात ना कोण का होईना. पण लाज वाटायला पाहिजे तुला. मूर्ख नालायक टाकून दिलेली बाई, दलिंदर बाई. अगं ज्या बिचारा घरदार स्वतःचं सोडून सगळं समाजासाठी त्यानं स्वतःचं जीवन त्यांनी अर्पण केले, त्यांना असं बोलायला तुला लाज वाटायला पाहिजे. आणि सरळ म्हणते की भाजपला मतदान करा आणि भाजपला मतदान करा. अगं काय केलंय त्या अजित पवारानं? 70 कोटीचा घोटाळा केलाय. सगळे नाहीत ते प्रकार चालू आहेत त्यांचे सरकार असताना जे नाही ते घडलं. मराठा समाजावर मरणाचा अन्याय झाला, लाठीचार्ज झाला. आणि तुला मूर्ख बेअक्कल बाई, तुला कशावरून वाटतंय का तो सरकार यावं असं व्हावं तसं व्हावं म्हणून? आता जर मनोजदादांना बोलली ना तर याद राख कुत्रे.